सिद्धांत एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर एम-पी-एस-सी आणि राज्यसेवेमध्ये काही योजना विचारल्या जातात अगदी महत्त्वाच्या, तर ते आपण बघणार आहोत की जसं महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024 देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून विविध योजना राबवत असते आणि जेणेकरून देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल अशाच पद्धतीची एक योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली, ती म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना. आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व पांढरी शिधा धारक आणि नागरिकांना 5 लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सुद्धा 19 जून 2024ला दिलेले आहेत. तर याबद्दलचा एक प्रश्न आपल्याला आपल्या एक्झाममध्ये येऊ शकतो. योजनाबद्दलचा महात्मा फुले कशासाठी आहे ते बघा. आणि 19 जून 2024 पर्यंत म्हणजे 24ला जे आहे आदेश देण्यात आले किंवा सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने आता देशातील सर्व नागरिकांसह पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठीही मोफत विमा योजना देण्याची घोषणा केली आहे. आणि यापूर्वी पिवळी केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना 5 लाख रुपयाचे मोफत उपचार देण्यात येत होते. मात्र महाराष्ट्रातील सर्व पांढरे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना 5 लाख रुपयाचे मोफत उपचार घेता येणार आहे. तर योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. तेच सांगितले आहे की मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवून ती 1.5 लाखवरून 5 लाख रुपये केली आहे. मात्र काही कारणामुळे योजनेची अंमलबजावणी करण्याचे राहून गेले आणि एकनाथ शिंदेनी म्हणजे पांढरे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांनाही 1 जुलैपासून 5 लाख रुपयाचे मोफत उपचार देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतरची आपली योजना आहे की दादासाहेब गायकवाड की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना 2024 साठी बघा. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2024 इथे सांगितले आहे की या योजनेचे मागचे उद्देश म्हणजे नागरिकांचे भविष्य उज्ज्वल करणे आणि सरकार सतत प्रयत्नशील असते करण्यासाठी योजना सुरू करते. त्यानंतर एका योजनेची माहिती पाहणार आहोत की ज्यामध्ये म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वर्गातील नागरिकांसाठी आहे. त्या योजनेचे नाव म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना. इथे काय आहे बघा की अशी कुटुंबे दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करतात, त्यामुळे त्यांना स्वतःची जमीन घेण्यासाठी योजनेअंतर्गत 50% बिनव्याजी कर्ज आणि 50% अनुदान उपलब्ध करून देण्यात जाणार आहे. म्हणजे दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 100% अनुदानावर शेतजमीन जी आहे उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वर्गातील कुटुंबासाठी त्यांना त्यांची स्वतःची हक्काची जमीन मिळावी यासाठी 2 एकर पाण्याखाली जमीन आणि 4 एकर कोरडवाहू शेती जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर हे त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतरची योजना आहे की प्रधानमंत्री जनलक्ष्मी योजना. प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी 5 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. आणि या योजनेमुळे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि योजनेअंतर्गत कर्जावर 30 वर्षापर्यंत 0% व्याजदर असेल. आणि योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलेचे वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे. ठीक आहे. त्यानंतर आहे जलयुक्त शिवार अभियान. बघा, टंचाईमुक्त महाराष्ट्र सरकारसाठी राज्यात एकात्मीकरण पद्धतीने जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. आणि शासनाने 5 डिसेंबर 2014 रोजी स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे या अभियानाची घोषणा केली. आणि जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचेही शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले आहे. याचा मागचा उद्देश काय आहे की पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडवणे आणि भूगर्भातील पाणी पातळी जी आहे त्याची वाढ करणे आणि राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी सुरक्षित पाणी आणि पाण्याचा वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि सर्वांना पुरेसे असे पाणी उपलब्ध करून देणे. त्यानंतर भूजल अधिनियमांची विकेंद्रीकरण, पाणीसाठा निर्माण करणे आणि पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेल्या निकामी झालेले बंधारे, त्यानंतर गाव तलाव, पाझर तलाव आणि सिमेंट बंधारे साठवण क्षमता वाढवणे आणि जलसूत्राची गाळ सहभागातून काढून पाणीसाठा वाढवणे. तर हे त्यामागचा उद्देश आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजना आपल्या एक्झाममध्ये येऊ शकतात. त्यासोबतची जे त्यांची तारीख आहे जेव्हापासून ती योजना लागू झाली त्याची तारीख, त्यांचे मागचे उद्दिष्ट हे माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.